नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जे व्होकॅब्युलरीची सिरीज चालू होती याच्यामध्ये जे सी पासूनचे वर्ड्स चालू होते त्याच्यात आपण 8 वर्ड्स घेत होतो, तर त्यासोबत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स चालू होते. तर त्याच्या पुढची सिरीज आहे ही. पहिला शब्द आहे कॉन्फ्लुअन्स. कॉन्फ्लुअन्स म्हणजे संगम. एखाद्या ठिकाणी नद्या जसं मिळतात तसं त्याला आपण म्हणू शकतो मीटिंग, युनियन, जंक्शन. जंक्शन जसं की रेल्वे एका ठिकाणी येतात तसं जंक्शन एका ठिकाणी मिळणे. मर्जर म्हणजे एकत्र येणे असते. ते झाले समानार्थी. त्यालाच विरुद्धार्थीमध्ये आहेत सेपरेशन, डिव्हिजन किंवा डिसयुनियन म्हणजे बाजूला जाणे असं होते. कोजनायल त्याचा अर्थ आहे मनमिळावू. त्यालाच आपण फ्रेंडली म्हणू शकतो, प्लेझंट म्हणू शकतो किंवा ॲमिएबल म्हणू शकतो. ॲमिएबल किंवा ॲमिकेबल पण म्हटलं तरी चालते. त्याला अँटोनिम्समध्ये आहेत अनफ्रेंडली, अनप्लेझंट आणि हॉस्टाईल. हॉस्टाईल म्हणजे विरोधी असतं. तिसरा शब्द आहे कंजेक्चर. कंजेक्चर म्हणजे अंदाज लावणे किंवा गेस बांधणे. त्यालाच आपण गेज म्हणू शकतो, समराईज म्हणू शकतो किंवा पेक्युलेशन म्हणजे अंदाजच म्हणतो. त्याला अजून एक शब्द आहे फोरकास्ट. फोरकास्ट म्हणजे पण अंदाज असते, जे की आपण प्रिडिक्शन वगैरे करतो ते असते त्याच्यामध्ये. त्यालाच विरुद्धार्थीमध्ये आहे फॅक्ट किंवा सर्टन्टी, निश्चितता, एकदम खास अशी गोष्ट किंवा माहिती असलेली, नॉलेज पण म्हणू शकतो त्याला. चौथा शब्द आहे कन्सेन्सस. कन्सेन्ससमध्ये एकमत किंवा ॲग्रीमेंट असतं. युनियन पण म्हणू शकतो किंवा एकत्र येणे पण म्हणू शकतो त्याला. अनॅनिमिटी म्हणजे एकमत असतं. ॲग्रीमेंट पण म्हणू शकतो त्याला. अँटोनिम्समध्ये आहे डिसॲग्रीमेंट, की ज्याशी ॲग्री नसणे, अपोजिशन असणे, च्या विरोधात असणे. पाचवा शब्द आहे कॉन्झोनंट म्हणजे सुसंगत. कॉन्झोनंट म्हणजे सुसंगत जुळणारे. त्यालाच आपण समानार्थीमध्ये म्हणू शकतो हार्मोनियस, कम्पॅटिएबल. त्याला अँटोनिम्समध्ये आहेत डिस्कॉर्डंट किंवा कन्फ्लिक्टिंग म्हणजे लढाई वगैरे असं म्हणू शकतो त्याला. सहावा शब्द आहे कन्स्ट्रू. कन्स्ट्रू म्हणजे स्पष्टीकरण देणे किंवा एक्सप्लेनेशन पण म्हणू शकतो. एक्सपांड पण म्हणू शकतो किंवा इंटरप्रेट म्हणू शकतो. त्यालाच अँटोनिम्समध्ये आहेत मिसइंटरप्रेट आणि इग्नोर. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे. सातवा शब्द आहे कंझुमेट. कंझुमेट म्हणजे पूर्ण करणे किंवा कंप्लीट करणे. त्यालाच परफेक्ट किंवा अकम्प्लिश पण म्हणू शकतो, एखादी गोष्ट पूर्णत्वास घेऊन जाणे. त्यालाच अँटोनिम्समध्ये आहे इनकम्प्लीट, इम्परफेक्ट आणि अनफिनिश म्हणू शकतो. आठवा शब्द आहे कंटेन्शियस म्हणजे वादग्रस्त किंवा क्युरेलसम. आर्ग्युमेंटेटिव्ह किंवा डिस्प्यूट, एखादा वाद किंवा वादविवाद असते. क्युरेलसम म्हणजे पण वादविवाद. आठवा शब्द आहे त्याचाच अँटोनिम्स आहे पीसफुल, हार्मोनियस, ॲमिकेबल, क्वाईट पण म्हणू शकतो, शांत. तर अशा प्रकारे हे 8 वर्ड्स होते. तर आता तुम्हाला परत एकदा मी फक्त वर्ड्स आणि त्याचा अर्थ मराठीत सांगतोय. कन्फ्लुअन्स म्हणजे संगम, एका ठिकाणी येऊन भेटणे. कोजनायल म्हणजे मन मिळवू. कंजेक्चर म्हणजे अंदाज किंवा गेस लावणे, अंदाज व्यक्त करणे. कन्सेन्सस म्हणजे एकमत, युनिटी किंवा तुमचं एक मत होणं. कॉन्झोनंट म्हणजे सुसंगत, जुळणारे किंवा एकत्र येणारे. हार्मोनियस पण म्हणू शकतो त्याला. कन्स्ट्रू म्हणजे स्पष्टीकरण देणे. सातवा शब्द आहे कंझुमेट. कंझुमेट म्हणजे पूर्ण करणे किंवा कंप्लीट करणे म्हणू शकतात. आणि कंटेन्शियस म्हणजे वादविवाद किंवा वादग्रस्त किंवा वादविवाद म्हणू शकतात. तर हे अशा प्रकारे 8 वर्ड्स होते. तर व्होकॅब्युलरीची ही सिरीज तुम्ही कन्सिस्टंटली बघत राहा, जेणेकरून तुमची व्होकॅब्युलरी इम्प्रूव्हमेंट होईल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात, धन्यवाद. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.